2014 मध्ये राजकोट पश्चिम मधनं ते आमदार म्हणून निवडून आले आणि 2016 मध्ये गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि त्यानंतर मुख्यमंत्रीही झाले. सध्या पंजाब आणि चंदीगडचे भाजप प्रभारी म्हणून ते पद भूषवत होते, काम पाहत होते. तर अशी एक विस्तृत अशी कारकीर्द होती विजय रुपाणींची. एक महत्वाची अशी व्यक्ती होती स्थानिक पातळीवरती, गुजरातच्या पातळीवरती भाजपचं नेतृत्व या भूमिकेतनं. परंतु अचानक घडलेल्या या संपूर्ण अपघातामध्ये त्यांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ही जी हानी आहे ती संपूर्ण पक्षासाठी, गुजरातसाठी आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सुद्धा व्यक्तिगत अशी आहे. काल झालेला अपघात अत्यंत अनाकलनीय अशा पद्धतीने झाला. त्याची दृश्य आपण सातत्याने बघतोय. विमानतळावरनं उड्डाण केलं एअर इंडियाच्या या फ्लाईटने. बोईंग या धाटणीचं हे विमान होतं आणि त्यानंतर ड्रीमलाइनर विमान 787 हे उड्डाणाच्या दिशेने निघालं. उड्डाण झालं असं वाटताच काही क्षणामध्ये, म्हणजे साधारणपणे 60 सेकंदाच्या आतमध्ये हा संपूर्ण खेळ संपलेला होता. विमानाच्या दोन्ही इंजिनामध्ये एकाच वेळी बिघाड तर झाला नाही ना, अशा पद्धतीची आता शंका आहे. लँडिंग गिअर टाकता आला नसावा आणि लँडिंग गिअर वेग कमी करतो, त्यामुळे विमानाचा वेग अचानक कमी झाला असाही अंदाज आहे. किंवा पक्षाची विमानाला धडक बसली का, असा एक तिसरा तर्क या बाबतीमध्ये केला जातोय. टेक ऑफला मदत करणारे विमानाच्या पंखांचे फ्लॅप्स खाली केलेल्या स्थितीवरती राहिले असावेत, असाही एक अंदाज आहे. हीच दुर्घटनेची 4 संभाव्य कारण आहेत, परंतु अजूनही कुठल्याही पद्धतीची नक्की या संदर्भामध्ये पुष्टी करण्यात आलेली नाहीये. आता ब्लॅक बॉक्सच्या अनुषंगाने नक्की काय घडलं हे समजून घेण्याचा, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि हा फक्त भारतीय पातळीवरती सुरू नाहीये, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती, म्हणजेच आता युकेकडनं ब्रिटिश पथक सुद्धा येणार आहे आणि ते सुद्धा या संपूर्ण अपघाताची चौकशी करणारे, पाहणी करणारे, छाननी करणारे. कारण या अपघातामध्ये ही फ्लाईटच मुळात अहमदाबाद ते लंडन अशी असल्यामुळे 63 ब्रिटिश नागरिकांचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं अपडेट घेऊया. वेदांत, सध्या पाहणीच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत अहमदाबादमध्ये, पण त्या व्यतिरिक्त एक आश्चर्यकारकरित्या वाचलेला जो प्रवासी आहे आणि एकंदरीतच कुटुंबीय यांच्याबद्दल काय सांगता येईल? पूर्वी आपण बघितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी मी आहे हे अहमदाबादचं सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे काल आपण बघितलं काही निवासी डॉक्टर जखमी झाले होते, ते निवासी डॉक्टरांना इथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि एकूण 242 प्रवाशांपैकी जे एक प्रवासी रमेश विश्वास कुमार हे यामध्ये सुदैवाने जिवंत राहिले, एक चमत्कार म्हटला जातोय. त्यांना भेटण्यासाठी आणि संपूर्ण घटना नेमकी काय झाली याची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात येतात. आपण बघतोय पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे. सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी जिथे ही सगळी घटना घडली त्या विजय मेडिकल हॉस्टेलच्या तिथे गेले, जिथे हे विमान कोसळलं होतं त्या ठिकाणची पाहणी केली. तिथे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत, DGCAची सुद्धा एक टीम तिथे दाखल झालेली आहे आणि जी काही चौकशी करायची आहे त्या अनुषंगाने तिथे सुद्धा जाऊन त्यांनी मदत कार्य कसं सुरू आहे, शिवाय रेस्क्यू कसं सुरू आहे त्याचा सगळ्याचा आढावा त्यांनी घेतला. आणि आता या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात येतील आणि जखमींची विचारपूस करतील. या जखमींमध्ये बहुतांश काल आपण बघितलं की हॉस्टेलमध्ये जेवायला काही निवासी डॉक्टर्स आले होते आणि त्या मेसमध्ये जेवत असतानाच अचानक साधारणपणे 1:29 हे विमान क्रॅश झालं आणि थेट विजय मेडिकल हॉस्टेलच्या जो वरचा फ्लोअर आहे तिथे जाऊन धडकलं आणि त्यामुळे काही निवासी डॉक्टर्स हे मृत आहेत. अधिकृत आकडा अजून आलेला नाहीये, मात्र अनेक जण हे जखमी सुद्धा आहेत. त्यामुळे ही संपूर्ण घटना आणि त्यांची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतील, त्यांची विचारपूस करतील आणि जे एक प्रवासी यामध्ये
सुदैवाने बचावले. त्यांच्याकडनं संपूर्ण ही घटना नेमकी काय होती, कशी घडली, या सगळ्याची माहिती सुद्धा नरेंद्र मोदी घेणार आहेत. त्यामुळे काल आपण बघितलं गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला, दौरा केला. त्यांनी सुद्धा जखमींची विचारपूस केली, काही नातेवाईकांची विचारपूस केली आणि त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येत आहेत. घटनास्थळी सुद्धा ते पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी वेदांत, आणि त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये पंतप्रधान इथे पोहोचतील आणि ही सगळी विचारपूस आणि पाहणी ते करतीलच. पण ज्या पद्धतीने बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवरती काल हा सगळा आघात झाला होता नंतर विमानाचा, त्यानंतर आता सध्या जखमींची परिस्थिती, नातेवाईकांची परिस्थिती कशी आहे, किती सावरलेले आहेत जखमी? ज्या प्रकारे आपण काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, म्हणजे जे जखमी आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, नातेवाईकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, अचानक हे सगळं झाल्यामुळे अजूनही ते धक्क्यातून सावरलेले नाहीयेत आणि त्यामुळेच प्रत्येक जण इथे प्रशासन असेल पूर्णपणे मदत करते आणि आपण बघतोय ताफा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थोड्याच वेळात या सिव्हिल हॉस्पिटलच्या इथे येईल. कारण तिकडची जी माहिती मिळते, जो घटनास्थळाची पाहणी त्यांनी केली, तिथे काही अधिकाऱ्यांशी चर्चा त्यांनी केल्याची माहिती आहे आणि आता थेट हा ताफा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येईल, जिथे रेसिडेंट डॉक्टर जे काल त्या हॉस्टेलमध्ये मेसमध्ये होते आणि जेव्हा ही घटना झाली, जेव्हा हे विमान क्रॅश झालं, त्या बीजे मेडिकल हॉस्टेलच्या वरच्या मजल्यावर येऊन धडकलं. आपण दृश्यांमध्ये बघितलं की अजूनही त्या विमानाचा जो पुढचा भाग आहे तो पूर्णपणे अजूनही त्या वरच्या माळ्यापासून बाजूला केलेला नाहीये. अजूनही जो मलबा आहे तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे. NDRFची टीम आहे, त्यासोबतच अग्निशमन दल आहे, पोलीस प्रशासन सुद्धा पूर्णपणे सहकार्य विविध यंत्रणांना करते आणि त्यामुळे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत की पूर्णपणे हे सर्व जो ढिगारा आहे तो बाजूला केला जावा. शिवाय जो भाग अजूनही जो समोरचा भाग आहे विमानाचा, तो अजूनही आपण सकाळी दृश्यांमध्ये बघितलं की विमानाचा समोरचा भाग अजूनही त्या मेडिकल हॉस्टेलच्या आपल्याला टेरेसवर पाहायला मिळतोय, तो सुद्धा आता बाजूला करण्याचं काम केलं जाईल. त्यामुळे सर्व यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहेत. दुसरीकडे ज्या यंत्रणा या सगळ्याची चौकशी करणार आहेत त्या सुद्धा घटनास्थळी आहेत की नेमका हा अपघात कसा घडला, या सगळ्याची माहिती सुद्धा घेतली जाते. जो ब्लॅक बॉक्स जो दिल्लीला पाठवण्यात आलेला आहे, ज्यातनं खरं तर माहिती मिळेल की नेमकं काय झालं. कारण मिड डे कॉल हा करण्यात आला की नाही आला, कनेक्ट झाला किंवा मग नेमकं काय झालं, शिवाय इंजिनमध्ये बिघाड झाला का, असे अनेक खरं तर कारणं समोर येत आहेत की नेमका हा अपघात का झाला आणि या सगळ्याची अधिकृतपणे माहिती DGCA दिली जाईल. DGCAची टीम सुद्धा घटनास्थळी आहे. त्याशिवाय आपण बघितलं तर ज्या प्रकारे आपण बघितलं तर विविध यंत्रणा ह्या आपल्या परीने पूर्णपणे प्रयत्न करतायत. दुसरीकडे जे नातेवाईक आहेत, जे मृतांचे नातेवाईक आहेत, ओळख पटत नाहीये म्हणून इथेच जवळपास असलेल्या एका ठिकाणी तिथे DNA टेस्ट या सगळ्या नातेवाईकांच्या केल्या जात आहेत. DNA मॅच झाल्यानंतरच त्यांचे मृतदेह हे नातेवाईकांना दिले जातील. त्यामुळे विविध यंत्रणा वेगवेगळ्या पातळीवर काम करतायत आणि विविध अधिकारी सुद्धा आढावा घेत आहेत. काल गृहमंत्र्यांनी आढावा घेतला, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आढावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि थोड्याच वेळात हा ताफा पंतप्रधानांचा ताफा इथे येईल आणि जे नातेवाईक आहेत, शिवाय जे जखमी आहेत, त्यांची विचारपूस पंतप्रधानांकडनं केली जाईल आणि या सगळी जर आपण माहिती बघितली तर यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहेत. यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करतायत की पूर्णपणे लवकरात लवकर ही चौकशी पूर्ण होता येईल. शिवाय ही जी सगळी घटना आहे, कारण आपण बघितलं सगळ्यात मोठा विमान अपघात हा देशातला मानला जातोय, कारण 242 प्रवासी यामध्ये होते. त्यामध्ये जी प्राथमिक माहिती म्हणजे 241 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय जे बीजे मेडिकल हॉस्टेलच्या वरच्या माळ्यावर मेसमध्ये होते त्यातले काही रेसिडेंट डॉक्टरांचा सुद्धा यामध्ये मृत्यू झाला आणि जवळपास 265 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि त्यामुळे यंत्रणा जलद गतीनं काम करताना पाहायला मिळतात. शिवाय पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, वेळोवेळी आढावा घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी
नक्कीच वेदांत, आपण अपडेट घेतच राहणार आहोत, पण प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान अपघात झालेल्या घटनास्थळाची पाहणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर ज्या हॉस्पिटलमध्ये आता एक आश्चर्यकारकरित्या बचावलेला जो प्रवासी आहे आणि त्याचबरोबर जमिनीवरती जखमी झालेले जे इतर अनेक जखमी रुग्ण आहेत त्यांची चौकशी करण्यासाठी आणि त्याचबरोबर मृत पावलेल्या सर्व प्रवाशांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात रुग्णालयामध्ये दाखल होणार आहेत. आणि एक अत्यंत मोठा धक्का हा या संपूर्ण कुटुंबियांना सुद्धा होता, कारण आता मृतदेह हाती मिळणं सुद्धा अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे, कारण जे अवशेष मिळालेले आहेत मृतांचे त्याच्यानंतर डीएनए टेस्टिंग करून ते डीएनएतनं ओळख पटल्यावरतीच हे मृतदेह हाती लागणार आहे. त्यामुळे ही सुद्धा प्रक्रिया खूप मोठी आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडे आपण जाऊया. वेदांत, ज्या पद्धतीचा हा धक्का होता हॉस्पिटल स्टाफसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर नातेवाईकांसाठी किंवा लोकांसाठी सुद्धा, हे बघता कुठल्या पद्धतीचं काउन्सिलिंग तिथे केलं जात आहे का, त्या पद्धतीची मदत काही दिली जाते का, कारण मृतदेह हाती यायला सुद्धा डीएनए टेस्टिंगची सगळी प्रोसेस आधी घडणं गरजेचं आहे. रुग्णालय प्रशासन पूर्णपणे सहकार्य करते, वेळोवेळी आवाहन करते, कारण नातेवाईक अहमदाबादच्या बाहेरून येत आहेत, काही मुंबईहून आहेत, काही दिल्लीहून आहेत, काही बाहेर देशातून सुद्धा नातेवाईक येत आहेत. मृतदेहांची ओळख पटत नाहीये, शवविच्छेदनासाठी हे मृतदेह गेलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्याची जी प्रोसेस आहे, साधारणपणे आपण काही डॉक्टरांशी सुद्धा चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की 72 तास लागतील हे डीएनए टेस्ट आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आणि डीएनए मॅचसाठी. आणि त्यामुळे तोपर्यंत हे सगळे नातेवाईक ज्यांच्या डीएनए मॅच झाले त्यांना तर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना दिले जातील, मात्र ज्यांचे डीएनए मॅच होत नाहीये त्यांना 72 तास हे थांबावं लागणार आहे. आणि आपण काही नातेवाईकांशी सुद्धा चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मृतदेह घेऊन आम्ही आमच्या गावाला जात आहोत. त्यामुळे एक मोठा धक्का या सगळ्यांसाठी आहे, कारण एक टूर किंवा मग एक प्रवास त्यांनी प्लॅन केला होता लंडनला जाण्यासाठी. हे सगळे 242 प्रवासी या विमानात होते, त्याचे 230 प्रवासी, 12 क्रू मेंबर्स होते आणि अचानक अशा प्रकारे म्हणजे काल आपण व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं, अगदी 15 ते 20 सेकंदामध्ये हे विमान खाली कोसळतं. त्या बीजे मेडिकल हॉस्टेलच्या त्या टेरेसवर हे कोसळतं आणि ज्या प्रकारे आघात या सगळ्या नातेवाईकांवर या कुटुंबावर झालेला आहे त्यातनं सावरायला त्यांना वेळ लागणार आहे. आणि त्यामुळे पूर्णपणे रुग्णालय प्रशासन मदत करते, त्यांना आवाहन करते, डीएनए टेस्टसाठी त्यांना सूचना केल्या जातात आणि जसे डीएनए मॅच होतील तसे पोस्टमॉर्टम रूममधनं हे मृतदेह सुद्धा त्या कुटुंबाला सोपवले जाताना आपण सकाळी काही दृश्यांमधनं बघितलं. त्यामुळे विविध यंत्रणा मी जसं आधी सांगितलं की आपल्या परीनं काम करतायत, मात्र ही घटना एवढी मोठी आहे, काहीसा वेळ सगळा लागणार आहे सगळं पूर्वपदावर येण्यासाठी. आणि शिवाय नातेवाईकांची आपण काही विचारपूस केली, त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की कोणी नोकरीसाठी लंडनला जात होतं, काहींचं असं म्हणणं आहे की काही जणांचं शिक्षण होतं त्यासाठी ते प्रवास अहमदाबादहून करत होते, काही जण आपल्या फॅमिली टूरसाठी निघाले होते, विविध कारणांसाठी हे सर्वजण निघालेले होते. आणि यामध्ये नक्कीच वेदांत, खूप वेगवेगळ्या कारणांसाठी हे लोक निघालेले होते आणि असं काहीतरी घडेल हे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. अत्यंत मोठा धक्का हा फक्त या प्रवाशांच्या नातेवाईकांना आणि प्रवाशांना नाही तर संपूर्ण देशाला किंबहुना जगाला बसलेला आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण अपडेट्स घेत राहणार आहोत या संदर्भातले. आपण पाहतोय आता सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा दाखल होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे जखमी झालेला आहे, जो एक जखमी प्रवासी आहे, जो या 242 मधील एक प्रवासी जो या सगळ्या दुर्घटनेमध्ये ज्याचा जीव वाचला, एक चमत्कार आपल्याला पाहायला मिळाला, त्याची सुद्धा भेट ते घेणार आहेत. शिवाय ही सगळी घटना नेमकी कशी झाली त्याची माहिती सुद्धा घेणार आहेत. शिवाय जे रेसिडेंट डॉक्टर या सगळ्या घटनेमध्ये काल जखमी झाले ते सुद्धा याच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांची सुद्धा चर्चा करतील, सगळी नेमकी घटना समजून घेतील. शिवाय रुग्णालय प्रशासन कशा प्रकारे काम करते याचा सुद्धा आढावा मोदी घेणार आहेत. त्यामुळे आपण बघतोय ताफा पंतप्रधानांचा इथे आपल्याला या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लागलेला पाहायला मिळतोय. आणि अधिकारी असतील किंवा गुजरातमधील मंत्री असतील हे सुद्धा पंतप्रधानांसोबत आहेत. वेळोवेळी अपडेट खरं तर ते घेत होते, मात्र काल गृहमंत्र्यांनी दौरा केला, त्याच्यानंतर आज
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन म्हणजे घटनास्थळी ते जाऊन आले आणि त्यानंतर आता थेट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन नातेवाईकांची त्यासोबतच जखमींची विचारपूस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्वी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा आता दाखल झालेला आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अहमदाबादच्या, आणि त्यामुळे आता ते नातेवाईकांची भेट घेणार आहेत. आश्चर्यकारकरित्या बचावलेल्या एका रुग्णाची पण भेट घेणार आहेत. वेदांत, या नातेवाईकांची चर्चा होत असताना या सगळ्या अपघाताच्या अनुषंगाने आता पुढे त्यांना काय अपेक्षित आहे याबद्दल काही चर्चा झाली का? त्यांना अर्थातच हा धक्का सहन करत असताना मृतदेह ताब्यात घेणं एक महत्त्वाचा भाग आहे, पण त्यांचं म्हणणं काय होतं, त्यांची मागणी कशी होती चौकशीच्या बाबतीत आणि इतर बाबतीतही? आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे. आता त्यांचं हेही म्हणणं आहे की हा अपघात नेमका कसा झाला याची अधिकृतरित्या अजूनही आम्हाला माहिती मिळाली नाही. अचानक हे सगळं झालं आणि आम्हाला जशी माहिती मिळाली तसे थेट आम्ही या रुग्णालयामध्ये आलो. अहमदाबाद त्यांनी गाठलं. त्यामुळे नेमक्या मागण्या काय आहेत हे स्पष्टपणे न सांगता त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचं म्हणणं आहे की कधीच असं वाटलं नाही की काही जण शिक्षणासाठी जात आहेत, काही जण नोकरीसाठी जात आहेत आणि सगळा प्लॅन झालेला असताना अशा प्रकारे अपघात होणं, अशा प्रकारे आपल्यातला जवळचा माणूस निघून जाणं त्यांना अजूनही विश्वास बसत नाही आणि त्या धक्क्यातनं अनेक नातेवाईक हे सावरलेले नाही आहेत आणि त्यात मृतदेहाची ओळख पटत नाही. त्यामुळे आणखी चिंता त्यांची वाढलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे यंत्रणा, अधिकारी, कर्मचारी पूर्णपणे त्यांची मदत करतायत. या धक्क्यातून सावरण्यासाठी अगदी संवेदनशीलपणे या सगळ्या नातेवाईकांच्या भावनांना ते आवर घालतात किंवा नातेवाईकांशी चर्चा करत या सगळ्यातनं DNA टेस्टसाठी त्यांना आवाहन करतात. आणि आता जेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ह्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत ते सुद्धा डॉक्टरशी चर्चा करतील. कशा प्रकारे यंत्रणा म्हणजे या रुग्णालयातील प्रशासन यंत्रणा कशा प्रकारे काम करते. जसं आपण माहिती घेतली आतापर्यंत 192 नातेवाईकांचे DNA टेस्ट ह्या काल दुपारपासून ते आज सकाळपर्यंत झालेले आहेत. काही बाहेर देशातील प्रवासी आहेत त्यांच्या सुद्धा DNA टेस्ट करायचे आहेत आणि त्यामुळेच काहीसा वेळ या सगळ्या प्रोसेसला लागणार आहे. त्याची सुद्धा ते माहिती घेतील आणि मी जसं सांगितलं की मेस होती BJ मेडिकल कॉलेजची, त्या मेसमध्ये दुपारच्या वेळेला हे निवासी डॉक्टर्स जेवायला बसले होते आणि त्यातनं अचानक हे एअर इंडियाचं विमान येऊन धडकतं आणि त्यामध्ये काही डॉक्टर्स जखमी होतात, काही डॉक्टर्स मृत्युमुखी पावतात आणि आता जे जखमी आहेत ते या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि त्यांचीच विचारपूस केली जाते. आणि जसं तू म्हणालीस की एक प्रवासी सुद्धा यामध्ये बचावला. काल गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांची सुद्धा विचारपूस केली. नेमकं काय घडलं हे त्यांच्याकडनं जाणून घेतलं. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांची विचारपूस करणार आहेत. रमेश विश्वास कुमार असं त्यांचं नाव आहे आणि त्यांची विचारपूस सुद्धा नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊन आता करणार आहेत. आणि आपण बघतोय पंतप्रधानांसोबत गुजरातचे काही मंत्री सुद्धा आहेत, शिवाय विविध यंत्रणांचे अधिकारी सुद्धा आहेत ज्यांच्याकडनं आढावा वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कालपासून घेत आहेत. आणि त्यामुळे सूचना तर आपण बघतोय यंत्रणांकडनं दिल्या जात आहेत, मात्र पंतप्रधानांकडनं सुद्धा थेट आढावा इथे घेताना आपण पाहायला मिळतो. नक्कीच, कारण पंतप्रधानांचं जे एक व्यक्तिगत नातं आहे गुजरात आणि त्याचबरोबर संपूर्ण या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पडले ते माजी मुख्यमंत्री श्री रुपाणी यांच्याशी सुद्धा, त्यामुळे तो सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा धागा आहे त्यांच्या. किंबहुना पंतप्रधानांच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा ते खूप व्यतीत होत आहे की किती जवळचं नातं आणि किती दुःखद हा प्रसंग आहे संपूर्ण घडलेला. वेदांत, आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जो आश्चर्यकारकरित्या बचावलेला एक प्रवासी आहे तोच एकमेव प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहे या अपघाताचा. त्यामुळे यंत्रणांकडनं या संदर्भात काही माहिती घेण्यात आली आहे का त्याच्याकडनं? नक्कीच ज्या चौकशी समिती आहेत किंवा चौकशी यंत्रणा आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते. कालपासनं जेव्हा आपण तो व्हिडिओ बघितला ज्यातनं हे स्वतः जखमी झालेले प्रवासी, जो एक प्रवासी आहे तो चालत जात होता, नाव त्यांचं समोर आलं, रमेश विश्वास कुमार हे त्यांचं नाव आहे आणि त्यानंतर त्यांना थोडाफार मार लागलेला आहे आणि जखमी अवस्थेत त्यांना थेट सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि नेमकं काय झालं हे तेच सांगू शकतात, कारण इतर 241 प्रवासी जी प्राथमिक माहिती मिळतीये त्यामध्ये मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जाते. त्यामुळे नेमकं या सगळ्या टेक ऑफच्या वेळेस नेमकं काय झालं, कशा प्रकारे हे विमान कोसळलं,
आतमध्ये काही सूचना आधी केली होती का, या सगळ्याची जी माहिती आहे ती त्यांच्याकडे असणार आहे. आणि त्यामुळेच वेगवेगळ्या तपास यंत्रणासुद्धा आपण माहिती घेतली सकाळपासून त्यांच्याकडे माहिती घेत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेतात की नेमकं काय झालं होतं आणि हे विमान कसं कोसळलं. कारण प्रवासी असल्यामुळे ते सुद्धा आतमध्ये होते. काही व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये असं सांगितलं जातंय की AC काम करत नव्हता किंवा काही अशा गोष्टी दिसत होत्या ज्या विमानात बसल्यानंतर नॉर्मल वाटत नव्हत्या. तर या सगळ्या संदर्भातली सुद्धा सगळी माहिती ही या प्रवाशांकडनं घेतली जाईल. शिवाय जे BJ मेडिकल हॉस्टेलमध्ये काही निवासी डॉक्टर जेवायला आले होते त्यांच्याकडनं सुद्धा समजून घेतलं जाईल. कारण आपण सकाळी सुद्धा दृश्यांमध्ये दाखवलं की त्याच BJ मेडिकल हॉस्टेलच्या जवळ असलेल्या एका इमारतीहून आपण जेव्हा दृश्य दाखवत होतो तेव्हा एका झाडाला लागून थेट हे विमान या BJ मेडिकल हॉस्टेलच्या त्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन धडकतं जिथे मेस होती. त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेतलं जाईल की नेमकं हे कसं सगळं झालं. शिवाय जे जखमी आहेत त्यांची विचारपूस सुद्धा आता पंतप्रधानांकडनं केली जाते. पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत तिथल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि आता ते रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहेत, बचावलेल्या एका प्रवाशाची भेट घेणार आहेत आणि त्याचबरोबर एकंदरीत परिस्थितीचा आढावा त्यांनी यापूर्वी एअरपोर्टवरती जाऊन सुद्धा घेतलेला आहे, घटनास्थळी सुद्धा जाऊन घेतलेला आहे. यानंतर ते माजी मुख्यमंत्री रूपाणी यांच्या कुटुंबियांना सुद्धा भेटणार आहेत, त्यांचंही सांत्वन करणार आहेत असं सांगितलं जाते. पुन्हा एकदा वेदांत नेप यांच्याकडे जाऊयात. वेदांत, या अपघातामध्ये 63 ब्रिटिश नागरिक सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत, त्याच्यानंतर 7 पोर्तुगीज आणि 1 कनेडियन नागरिक. त्यामुळे हा संपूर्ण अपघात आहे तो आंतरराष्ट्रीय अपघात एका दृष्टीने आहे. असं म्हटलं जातंय की ब्रिटिश यंत्रणा स्वतंत्रपणे या अपघाताचा तपास करणार आहेत. पण या आंतरराष्ट्रीय मृतांचे नातेवाईक पोहोचलेले आहेत का, त्यांना कशा पद्धतीची मदत मिळते सध्या? नक्कीच आपण या संदर्भात डॉक्टरांना सुद्धा विचारलं की बाहेरच्या देशातील सुद्धा काही प्रवासी होते ज्यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की अजूनही अनेक नातेवाईक जे परदेशात आहेत ते पोहोचलेले नाही आहेत आणि जसे हे नातेवाईक पोहोचतील त्यानंतर जी मी जसं सांगितलं की DNA टेस्टची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल आणि DNA मॅच झाल्यानंतर 72 तासांनी ओळख पटल्यानंतर पूर्णपणे ते मृतदेह त्यांना सोपवण्यात येतील. त्यामुळे ही प्रक्रिया जरी 72 तासांची असली तरी अनेक जण हे बाहेर देशात असल्यामुळे थोडीशी अडचण नक्कीच रुग्णालय प्रशासनाला येत आहे. आणि ज्या प्रकारे आपण म्हणतोय की परदेशातले काही यामध्ये प्रवासी होते त्यांचे नातेवाईक, अगदी मोजके नातेवाईक सध्या अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत. रुग्णालय प्रशासनाशी ते संपर्क साधतात, मात्र अजूनही अनेक जण आहेत ते आलेले नाही आहेत. कारण भारतामध्ये विविध कारणासाठी ते आले होते आणि परत आपल्या मायदेशी ते रवाना होत होते. तर काही असेही होते जे भारतात वास्तव्यास होते मात्र नोकरीनिमित्त परदेशात जात होते आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासन पूर्णपणे सहकार्य करते. मात्र काहीसा वेळ या सगळ्या प्रक्रियेला लागणार आहे. कारण कालचा आपण आगडोंब पाहिला, धुराचे लोळ पाहिले आणि पूर्णपणे हे विमान म्हणजे संपूर्ण मागची जर आपण बाजू बघितली तर जळून खाक झाली होती आणि त्यामुळेच या सगळ्या आपण दृश्य बघितल्यानंतर आपल्याला कळतंय की कशा प्रकारे मृतदेहांची ओळख पटणं कठीण आहे आणि त्यामुळेच जी प्रक्रिया राबवायची आहे ती प्रक्रिया DNA टेस्टची ही रुग्णालय प्रशासनाकडनं राबवली जाते आणि जे कोणी नातेवाईक आहेत किंवा जखमी आहेत त्यांची सुद्धा विचारपूस वेळोवेळी केली जाते आणि लवकरात लवकर ही पूर्वपदावर परिस्थिती कशी आणता येईल. कारण आपण बघितलं नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन सुद्धा आढावा घेतला. अजूनही ढिगारा काही प्रमाणात स्थिती आहे. अजूनही ज्या तपास यंत्रणा आहेत त्या पूर्णपणे माहिती घेत आहेत की कशा प्रकारे ही सगळी घटना घडली त्याची माहिती त्यांना घ्यायची आहे. आणि DGC असेल, शिवाय एरोप्लेन ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ही सुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा ही कशा प्रकारे हा सगळा अपघात झाला याचा तपास करते आणि त्यामुळे विविध यंत्रणा आता काम करतात. शिवाय अधिकारी असतील, मंत्री असतील, अगदी पंतप्रधान, गृहमंत्री हे सुद्धा एक प्रकारे आढावा घेताना, सगळी माहिती घेताना आणि पूर्णपणे नातेवाईकांचं सांत्वन तर केलं जातं. शिवाय जखमी जे आहेत त्या जखमींकडनं सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करतात.
वेदांत, आणि दुर्दैवाने या अपघातामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला सुद्धा मोठं दुःख आलेलं आहे. 14 महाराष्ट्रीयन मराठी असे नागरिक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यातले काही क्रू मेंबर्स होते. कॅप्टन सबरवाल हे होते, त्याचबरोबर हवाई सुंदरी मैथिली पाटील होती, आणि या व्यतिरिक्त पवार कुटुंबियातले काही दाम्पत्य मृत्युमुखी पडलेलं आहे. तर यांच्या नातेवाईकांपैकी कोणी तिथे उपस्थित असेल तर त्यांच्याशी आपण बातचीत केलीत का? कारण आता पुढची प्रक्रिया त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत कठीण असणार आहे. नक्कीच आपण क्रू मेंबर्समधील जे 12 जण होते त्यातली साधारणपणे 4 ते 5 जण हे मुंबईतील होते आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा अहमदाबादमध्ये याच रुग्णालयामध्ये आलेले आहेत. काहींची DNA टेस्ट सुद्धा झालेली आहे आणि काही जणांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया दिली. काहींनी आपल्याला जेव्हा आपण त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला दुपारनंतर कळालं, काहींना माध्यमातून कळालं, काहींना इथनं रुग्णालय प्रशासनाकडनं नातेवाईकांना फोन करण्यात आले आणि थेट त्यांनी अहमदाबाद गाठलं. सध्या अनेक जण या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत. शिवाय जेव्हा मृतदेहाची ओळखच पटत नाही आहे त्यामुळे चिंतातूर ते सगळे आहेत आणि त्यातच DNA टेस्ट केली जाते आणि काही वेळ त्यांना काही काळ काही तास थांबावं लागणार आहे आणि हा सगळा कठीण प्रसंग त्यांच्यावर आलेला आहे. कारण अनेकांशी आपण चर्चा केली, त्यांचं असं म्हणणं आहे की काही जण म्हणजे जसं आपण बघितलं की क्रू मेंबर्स होते, काही जण 7-8 वर्षापासून काम करत होते, काही जण नुकतेच या याच्यामध्ये नोकरीमध्ये जॉईन झाले होते आणि त्यामुळे अनेकांसाठी हा प्रसंग कठीण आहे, यातनं सावरणं कठीण आहे. काही तरुण मंडळी सुद्धा यामध्ये आहेत. क्रू मेंबर्समध्ये आपण बघितलं दीपक पाठक म्हणून आहेत बदलापूरचे, त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबियाशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय गोरेगावमधील 4 जण आली कुटुंब आहे, ते सुद्धा यामध्ये मृत्युमुखी पडलं, जे नोकरीसाठी हा प्रवास करत होते आणि गोरेगावमध्ये ते राहत होते आणि त्यामुळे या सगळ्यांशी जेव्हा चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो धक्का आहे त्यातनं आम्ही सावरण्याचा प्रयत्न करतोय, मात्र पूर्णपणे ज्या प्रकारे ही सगळी प्रक्रियेतनं जावं लागतंय ते त्यांना कठीण वाटतंय आणि त्यामुळे चिंता त्यांची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वी अगदी खरं आहे वेदांत. त्यामुळे मला प्रेक्षकांना आपण सांगूया की महाराष्ट्रातनं 14 जे प्रवासी किंवा क्रू मेंबर्स होते असे माफ करा 14 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. महाराष्ट्रासाठी सुद्धा अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत छिन्नविच्छिन्न अशा अवस्थेमध्ये मृतदेह असल्यामुळे मृतांच्या म्हणजे मृतदेहांची ओळख पटवणं हे अत्यंत कठीण काम आहे. DNA टेस्टिंग करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी 72 तासांचा कालावधी देणं गरजेचं आहे आणि संपूर्ण देशभरातल्या आणि आंतरराष्ट्रीय अशा सगळ्या पातळीवरती हे DNA गोळा करून त्यानंतर ओळख पटवली जाईल आणि ही खूप मोठी प्रक्रिया असणार आहे. परंतु सध्या घटनास्थळी असलेले सर्व चौकशीचे जे विविध पद्धतीने चौकशी आहे या अपघाताची ती सुद्धा प्रचंड वेगाने सुरू आहे आणि त्याचबरोबर अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा अत्यंत चोखपणे सगळे जी वैद्यकीय प्रक्रिया आहे, जी वैद्यकीय यंत्रणा आहे ती सातत्याने कार्यरत आहे. सगळ्या नातेवाईकांना योग्य पद्धतीने मदत पुरवण्याचं काम केलं जात आहे. आंतरराष्ट्रीय जे प्रवासी होते त्यांचे नातेवाईक जे पोहोचलेले आहेत त्यांना सुद्धा योग्य माहिती आणि मदत देण्याचं काम सुरू आहे आणि याच अनुषंगाने पंतप्रधान हे पोहोचलेले आहेत अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. तिथल्या आहेत आणि एक जो बचावलेला प्रवासी आहे त्यांची सुद्धा ते भेट घेत आहेत. याआधी त्यांनी विमानतळाच्या